किती प्रमाण छान देतात. आता आता फार महत्वाचं बरं. आता झोप यायला लागली का? आता फार महत्वाचे. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. माऊली ज्ञानोबा 9 अध्याय झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मध्ये 8 अध्याय समाप्त झाले, 9वा अध्याय लागला. त्यावेळी माऊली ज्ञानोबा म्हणतात आता. आता हा शब्द आहे माऊली ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरी. आता काय झालं? काही नाही. बाई मडका आणायला गेली कुंभाराकडे. माय, कुंभाराकडे मडका आणायला जाता, कसं आणता? कसं घेता? काय करता? वाजून घेता. वाजून घेऊन तिचं मन समाधान होतं का? नाही. ती कुंभाराच्याच घरचं थोडं पाणी त्या माठात टाकते, माठावर सगळीकडून फिरवते. ते जर पाझरलं नाही, ते जर गळालं नाही, मग तिला खात्री पटते. काय करते ती? त्याला आता ते बरं आहे, ती योग्य आहे म्हणून त्याला खरेदी करते. नुसतं माठ घ्यायचं झालं तर एवढी परीक्षा आहे की नाही? नुसतं माठ घ्यायचं झालं तर एवढी परीक्षा आहे. बाकीच्या गोष्टी घेताना किती परीक्षा, किती परीक्षा झाली पाहिजे. आणि हे जीवन चाललंय, ही वेळ निघून चालली, याच्याकरता काहीतरी परीक्षा घेतली पाहिजे की नाही? स्वतःची विचार केला नाही पाहिजे का? म्हणून आता माऊली ज्ञानोबा म्हणतात, असे माणसं घ्या, असे माणसं जोडा, असं जीवन जगा, असे एकत्रित व्हा. वाक्य मी सांगून गेले, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही अगोदर संघटित व्हायला शिका. इथं असं झालं सांगू का, ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ज्यांनी, ब्रिटिश लोकांनी जे वापरलं होतं ना डोकं, आता तेच चालू आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक समाजामध्ये फुटाफूट, प्रत्येक समाजाचा अध्यक्ष उपाध्यक्ष वेगळा, सगळे समाज वेगवेगळे. आता कोणता समाज एकत्र एकट्यानं कोणताही विचार केला तर सगळे त्याच्यामध्ये येतील का? नाही. आपल्या आपल्या गल्लीचा भंडारा, आपली आपली दुर्गादेवी, आपला. अरे लोकमान्य टिळकांनी याच्याकरता हे उत्सव सुरू केले नाही, लक्षात ठेवा. गणपती बाप्पा असेल, दुर्गा माता असेल, हे उत्सव कशा करता साजरे केले? समाज एकत्रित आला पाहिजे आणि सगळ्या समाजाच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे, जडणघडण झालं पाहिजे. अगोदरच्या चळवळीमध्ये काय केलं नेत्यांनी? आपल्याला भारत स्वातंत्र्य होण्याकरता काय केलं? कोणते शस्त्र वापरले का? नाही. फक्त माणूस माणसाची जोड. एका लहान लेकराला बाप सकाळी काय केला? एक पेपर घेतला आणि त्या पेपराच्या चिंध्या चिंध्या करून दिल्या. सांगितलं, बाळा हे भारताचा नकाशा, याला जोड. मुलीने विचार केला, एवढे तुम्ही फाडून चिंध्या केले, याला जोडू कसं बाबा? तिने विचार केला. मग मागच्या बाजूने पाहिलं तर माणसाचा डोळा दिसू लागला. तिला वाटलं माणसाचं चित्र आहे. तिनं फक्त काय केलं? जग जोडण्याच्या मागे गेली नाही, भारताचा नकाशा जोडण्याच्या नादाला लागली नाही. तिनं फक्त एका बाजूनं माणसाचं चित्र होतं, तिनं माणसाचं चित्र जोडलं, भारत आपोआप जोडलं. कळालं का? तिनं फक्त माणसाला जोडलं. देश कधी जोडला कळालं नाही. तुम्ही माणूस जोडायचा प्रयत्न करा. माणसाने माणसाशी माणसासारखं वागा, हे फार महत्वाचं आहे. तुकोबारायचा गाता, माऊली ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, त्याच्यातले विचार तुमच्या डोक्याला झेपतील इतके नाहीये. वाईट वाटू देऊ नका. तुम्ही फक्त इथं राहून चांगलं राहणं एवढं महत्वाचं आहे. माणसाशी माणसाप्रमाणे वागा. जास्त नका करू. भुकेल्याला अन्न द्या. एखाद्या गरीबाचं लेकरू डीएड ला नंबर लागलं, त्याला फीस भरणं शक्य नाही, 5,000 रुपये तुम्ही इथं पट्टी देऊ नका, तिथं द्या. माझा परमात्मा तुम्हाला सहकार्य झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण दान हे सगळ्यात मोठं दान आहे, लक्षात ठेवा. भागवतामध्ये सुद्धा सांगितलं, ज्ञानदान सगळ्यात मोठं दान आहे. आणि एखाद्याच्या लेकराला शिक्षणाकरता तुम्ही जर मदत करत असाल तर त्याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं दानच महत्वाचं नाही. हे महत्वाचं आहे. अन्नदान सगळ्यात महत्वाचं आहे. कलियुगामध्ये ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान. एखादा गरीब आहे, त्याला कपडे घेण्याकरता फायदा पैसे नाही, तुम्ही 4-4 ड्रेस तुमच्याकडे पडलेले आहेत, द्या त्याला गरीबाला, ते वापरेल, ते तुमचं नाव घेईल, ते परोपकार करत चला. आणि याच्या करता आतापर्यंत केलेलं नसेल, तुम्ही केलं का? कारण फार धोका आहे जीवनामध्ये. आता एक पाऊल उचलताना, आता
मी मागच्या वर्षी सुद्धा एक समीकरण सांगून गेले होते. कोणाच्या लक्षात आहे का? एकच नियम दारावर लिहा. काय? कोणाच्या लक्षात आहे? मला काय करायचं आहे आणि मी काय करत आहे, हे एकच नियम दारावर लिहून ठेवा. मला काय करायचं आहे आणि मी काय करत आहे. मी कशा करता आलो आहे आणि मी काय करत आहे. मी आलोय देवाच्या प्राप्ती करता, पण माझं चाललंय काय? कारण तुकोबारायाचा सुद्धा प्रपंच होता. तुकोबारायाला सुद्धा बायको होती. तुकोबारायाला सुद्धा लेकरं होते. तुकोबारायाचा सुद्धा संसार होता आणि तो कसा झाला सगळ्यांनाच माहित आहे. पण तुकोबाराया मात्र काय केले? भक्ती मात्र विसरले नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही किती कमवता येईल तेवढं कमवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जाताना आपल्या सोबत काही नेता येणार. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला आहे ना. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या म्हणून विचार क्या किया काय केलं? जे मिळालं होतं ना ते वाया गेलं. क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जे मिळवायचं होतं ना ते राहून गेलं. काय मिळवायचं होतं? अनेक गोष्टी मिळवायच्या होत्या. भगवंताची भक्ती करायची होती, नामचिंतन करायचं होतं, देवाची प्राप्ती करून घ्यायची होती, पण सगळं काही राहून गेलं. असं होता कामा नये, कारण सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल, पण मानव जन्म पुन्हा नाही. म्हणून या जन्मामध्ये याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार बंधन थोडा वेगी थोडं बाजूला काढा. संसाराच्या बाहेर या, भगवंताचं नामचिंतन करा. म्हणून आता तरी पुढे आतापर्यंत झालेलं, आता जे झालं ना सोडून द्या. काळजी करू नका. एखादा माणूस आता आपल्या सप्त्यातले कीर्तन ऐकून ऐकून एखाद्या मुलाला वाटलं की आता काल्याला यावर्षी काही करायचं, पण गळ्यात तुळशीची माळ घालायची, आणि त्याचा भूतकाळ चांगला नव्हता. डॅश डॅश डॅश.
रिकाम्या झाल्या. त्याला तर वाटलं आता उद्या काल्याच्या दिवशी आपण काही करावं, पण एकदाची तुळशीची माळ गळ्यात घालायची आणि भगवंताचं प्राप्ती करून घ्यायची, नामचिंतन करायचं आणि चांगलं वागायचं. असं म्हणलं तर तुम्ही काय कराल? तुम्ही कसं कराल? हे माळ घालते घालल बा ठीक, ते 4च दिवसात माळ काढल एवढी वैतागून जाईल तुमच्या प्रश्नांना. त्याला बाहेर निघू देणार नाही लोक. प्रत्येक गोष्टीला समाज विरोधक झाला, लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांची इच्छा असते की माळ घालावं, पण लोक काय म्हणतील याला भीती पोटी ते माळ घालाय तयार नाही. नको बा, असल तसं बरं आहे. खरं सांगा, 39 वर्ष झाला आपल्या इथं सत्ता चालतो, दरवर्षी किती माळकरी होतात? इन्कम काय? म्हणजे बिना माळेचं कुणीच नाही, सगळं गावाचं पंढरपूर आहे. असंच म्हणायला. हे जरी मोठेपणाचे शब्द झाले ना, तरी विचार करण्याची गोष्ट थोडीशी आहे. आणि त्याच्यामुळं मी सांगते, आता हरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश. आयुष्य फार महत्वाचे. हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, हिताचा घोर वहा. ध्यानी राहा श्रीहरीच्या, भगवंताच्या ध्यानामध्ये राहा. देवाला विसरू नका, विसरली ही दया घोर झाली. विसरले ना देवाला, फार हानी झाली. ऐका, 10,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कोणी केली होती बाबा? 10,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली होती देवाच्या प्राप्ती करता. कोणी? नाही, विश्वामित्राने केली. उजाडल्याबरोबर भगवंताची प्राप्ती होणार होती, पण रात्रीच्या 1 वाजेपर्यंत चांगलं होतं सगळं. नामचिंतन चालू होतं, भजन चालू होतं, डोळे मिटलेले होते, भजनात दंग होते. पण रात्रीचे 1च्या पुढचा टाइम एवढा खराब लागला. आयुष्य अर्ध्या रात्रीच्या वेळेनंतर काय झालं? मेनका पायात चाळ बांधून आली आणि येऊन पुढं नाचायला लागली. नाचायला लागल्याबरोबर काय झालं? आता ऐका, 10,000 वर्ष तपश्चर्या केली, 10,000 वर्ष नामचिंतनाचं बळ.
साल होते? काय आमच्या गंगाधर बाबांचा आवाज आहे, एकदम बढिया. तुम्हाला बिमारी झाली म्हणतं मी भी घाबरले. म्हणलं, आजच काय झालं त्यांना? तब्येत थोडी बिघडली. मी म्हणलं माझं बिघडलं की? आनंद वाटला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्या गायक मंडळींसाठी, आणि दुसऱ्या वेळेस टाळी वाजवा तुमच्यासाठी. तुम्ही एवढे छान बसलात, आनंद वाटलं. आणि दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड माफक असं वाजवू नये, आनंद वाटला. हे आजकालच्या काळात थोडं वेगळं वातावरण निर्माण झालं. मन कुठं रमत नाही, आणि परमार्थ टिकून ठेवायचा झाला तर अशा लोकांशिवाय परमार्थ टिकणार नाही. लक्षात ठेवा, परमार्थाचा अर्थच वेगळं करून टाकू नका. परमार्थ ज्याचा अर्थच परम आहे तो परमार्थ आहे. ज्याच्यात परमार्थच नाही असा परमार्थ नाही. लक्षात ठेवा, म्हणजे ज्याच्यात काहीतरी भेटलं पाहिजे. बसल्यावर सुद्धा तुम्हाला वाटलं पाहिजे की उद्या पण मी कीर्तनाला, हे एवढं तरी कमीत कमी कीर्तनात वाटलं पाहिजे, तर कीर्तन सपन झालं. नको बा आजच्या सारखं किरकिरी उद्या बी असं झोप खराब करून कोण आहे का असं वाटता कामा नये. म्हणून हे भजन भगवंताच्या भेटी करताच साधन आहे, हे कधी विसरता कामा नये. लक्षात, देवाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. संतांनी याच्याकरता लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, आवडीनच ब्रह्मरस सेवण्याकरता या सगळ्या गोष्टीची जोड केली. आणि ज्यांना हे येतच नाही त्यांनी उग एका जागी बसाव, ठाईच बैसोनी करा एकची, आवडी अनंत आळवावा. तुम्हाला जर स्वर दिला नसेल, तुम्हाला स्वर नसेल तर येईल तैसा बोल रामकृष्ण. कसं आलं तसं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुम्ही पुढी म्हणा, मालकिनीला माग म्हणू द्या, मालकिनीला पुढं म्हणू द्या, तुम्ही माग म्हणू द्या. घरात एकदा तरी वातावरण 5 मिनिटाचं भजनात झालं पाहिजे. 5 मिनिट तुमच्या घरामध्ये जर रामकृष्ण हरीचं भजन झालं ना, 100%. मी गेल्या वर्षी सुद्धा काही गोष्टी सांगितले होते. घरामध्ये 5 मिनिट दररोज देवावरचं फूल चुकलं पाहिजे, पण घरामधलं भजन चुकलं नाही पाहिजे. आणि असं जर तुम्ही भजन केलात ना, 100% सांगते, रोज रामकृष्ण हरीचं भजन करा, तुमच्या घरातलं एकही लेकरू व्यसनी होणार नाही. म्हणजे नाही, गॅरंटी नाही. तुम्ही श्रद्धेनं निष्ठेनं भावनेनं एकाग्र मन करून भगवंताला आळवत जा. तुमच्या घरात 5 मिनिटं रामकृष्ण हरीचा गजर होऊ द्या, तुमच्या कुटुंबातलं कुणाचंच काही वाईट होणार नाही. कारण ही ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. तुमच्या दाराजवळ सुद्धा विघ्न येणार नाही. फार मोठी ताकद आहे. आता सगळेजण माझ्या हनुमंतरायाचा हनुमान चालीसा सगळेच म्हणताना शेवटचं चरण काय कोणी सांगाल का? जो सतबार, जो सतबार पाठ करे कोई, आणि पुढे काय म्हणलंय? छूट ही बंदी. याचा अर्थ काय? काय अर्थ आहे? जो सतबार, शतबार म्हणजे 100 वेळेस. जो एका ठिकाणी बसून एकाच दिवशी 100 वेळा जर माझ्या हनुमंतरायाचा हनुमान चालीसा म्हणल, त्याच्या जीवनात आलेलं कसलंही संकट असू द्या, छूट ही बंदी, महासुख होईल. पण तुम्ही एका ठिकाणी एका जागेवर 100 वेळा हनुमान चालीसा म्हणेपर्यंत बसाल काय? समाधी लागल. 2 तास बसणं अवघड आहे आपल्याला. त्याच्याकरता विचार करण्याची गरज आहे. तरुण म्हणावं तर तरुणाला 1 तास टाइम लावून पळणं होत नाही. विचार करा बरं, मी बोलायचे शब्द साधे नाही. तरुण आहात ना, टाइम लावाकडे 30 मिनिटं न थांबता पळा. तुम्ही अगोदर तुमच्या स्वतःचं रक्षण करा. 30 मिनिट न थांबता तुम्ही जर पळलात ना, 100% तुम्ही तुमच्या कुटुंबाचं रक्षण करायला सक्षम आहात. पण तुम्ही जर 2 मिनिटात थकलात तर तुम्ही तुमचंच रक्षण करू शकणार नाही. आणि येणाऱ्या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाचं रक्षण कराल कसं? पॉझिटिव्ह विचाराची गरज आहे, पॉझिटिव्ह शक्तीची गरज आहे, पॉझिटिव्ह ऊर्जेची गरज आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा ही भगवंताच्या नामामध्ये. लक्षात ठेवा. म्हणून देवाच्या नामचिंतनाची गरज काळाची गरज आहे. आता जर इथून पुढचा काळ तुम्हाला सुखानं जीवन जगायचं असेल
तर देवाच्या नामाशिवाय तुम्ही जगणार नाही आहात. येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे काहीतरी ताकद लागणार आहे. ती ताकद पैशाची नव्हे, ती ताकद फक्त नामचिंतनाची असेल. नामचिंतनामध्ये एवढी मोठी ताकद आहे. छूट ही बंदी महासुख होई. हनुमंतरायासारखे महाबलिवान महामेरू भक्तीचा शिखर असणारे ते महामेरू काय केले? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा. काळ घातीला तो डरी. काळाला भीती दाखवण्याची ताकद हनुमंतरायामध्ये कशामुळे आली? भगवंताच्या नामचिंतनामुळे आली. म्हणून तुम्हाला विनंती, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन. एकविध एकाग्र मन करा. मनाला भटकू देऊ नका. मन इकडं तिकडं जाता कामा नये. त्याला देवाची जोड लागली पाहिजे. एका गावात 3 मित्र होते. सेवा समाप्त. एकच उदाहरण ऐका बरं. आता कोणी जांभळी येऊ देऊ नका. एकच उदाहरण आहे. 3 मित्र होते एका गावात. एक होता सावकार. कोणी सावकार नाही ना? नाही ना? पण गोष्टीतला सावकार वेगळा. एक सावकार होता आणि एक माळकरी होता. बरेच माळकरी होते पण एक माळकरी. एक सावकार, एक माळकरी आणि एक शेतकरी, अशी एका गावातली 3 माणसं एकत्र आली. सप्ताह झाल्यावर ते म्हणले, पा एवढं सुंदर सप्ताह झाला आणि एक गोष्ट मात्र लक्षात आली की या जगामध्ये देवाशिवाय आपलं कोणी नाही. मग असं करूया, तिघही देवाच्या प्राप्ती करता निघूया. देव भेटल्याशिवाय गावात यायचं. सावकार म्हणला काही हरकत नाही, पण देवाच्या प्राप्ती करता कराव काय? माळकऱ्यानं नियम सांगितले. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. विज्ञानानं सुद्धा सांगितलं किती टक्के अन्न पाहिजे. ऐकून ठेवा आता. फक्त 50% अन्न शरीरामध्ये पाहिजे. पाणी किती पाहिजे? 25% पाणी पाहिजे. 25% पोट रिकामी पाहिजे. वांग्याची भाजी चांगली झाली की 2-2.5 खालेलं कळणं, 3.5 खालेलं कळणं. तिने म्हणते, बाई म्हणते तुमच्या नावचे 2च केलतो हो मी. मी काय करू, भाजी चांगली झाली. 3.5 कवा खालो म्हणा. कळालं नाही महाराज. एवढा आहार जर असेल, पोत भरल्यावर चालूच. मी खात चला. कारण जास्त कमी खाल ना तेवढे दिवस जास्त जगाल. जेवढं जास्त खाल ना तेवढे कमी दिवस जगाल. लक्षात ठेवा. कमी खाल जास्त दिवस जगाल. जास्त खाल कमी दिवस जगाल. ही गोष्ट लक्षात ठेवा. फळं फुलं जास्त हलके फुलके अन्न खात जा. एक बार वजन वाढलं पुन्हा काही करा कमी व्हायला तयार. आणि औषधही असे डॉक्टरकडे गेल्यावर कमी व्हायचे नाहीत. कोणती बिमारी जास्तच आली डॉक्टरकडे गेल्यावर कमी होईना चालली. कशामुळे असं? कारण डॉक्टरच चांगला शिकला नसतो. ते बी पैसे देऊन झाला असेल. एक जण डॉक्टरकडे गेलं, दाढ दुखाले म्हणून. बाई गेली डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब दाढ दुखाली बघा. कोणती होय माय? मागची होय. बसा बसा. तोंड हा करायला दिला इंजेक्शन. 1 तास झालं. बाई म्हणली दाढ दुखालीला महागच आहे. काय करायला डॉक्टर साहेब? ते म्हणलं तिकडे जायला वाट करालो. वाट करण्यामध्ये पुढचे सगळे दाढ पाडून टाकलं. बाई म्हणली हे दुखत नव्हते हो डॉक्टर साहेब, महागचं दुखालत. ते म्हणलं महाग कसं जावं, पुढचे पाडूनच जाता येते. तुला डॉक्टर कोण केले र? बरे डॉक्टर असे झाले बाबा. खोटं नाही, हे खरी स्तुती आहे. आताची परिस्थिती अशी, पैसे देऊन लेकरं शाळेला लागलेले, डॉक्टर झालेले लेकरं. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बाईची मुलगी डॉक्टर. ती बाप डॉक्टर म्हणून लेकरू डॉक्टर झालं. आणि ते पहिलं पेशंट आलं. पहिलं पेशंट आल्याबरोबर त्याला तपासल्यावर डॉक्टर मुलगा बापाला फोन लावतो, पेशंटला असं असं व्हायलंय, कोणती गोळ्या देऊ? कळालं काय? लक्ष देऊन ऐका. डॉक्टर बापाला वर्ग डॉक्टर फोन लावून विचारते कोणती गोळ्या देऊ. हे मी माझ्या निदर्शनाला आलेलं बोलते, खोटं नाही बोलू. ही आजची परिस्थिती. बरेच असे जुने माणसं आहेत की आता बिमाऱ्या झाल्या तर घरी कमी करालेत, पण दवाखान्यात जायला गेले. कशाही बिमारीला काय आता ऑपरेशनच. कोणती बिमारी? पाय सुजला ऑपरेशन, बोट सुजलं ऑपरेशन. अरे सगळ्या गोष्टीला ऑपरेशन. डॉक्टरला विचारलं सगळ्या गोष्टीला ऑपरेशनच काय? ते म्हणा लई पैसे भरले माझ्या बापानं, ते कसे उचलू हो.
याच्यावर हे पर्याय आहे का? म्हणून विचार करण्याची गरज आहे. एकाग्र मन करा. मन एकाग्र नसेल तर काही फायदा नाही. अरे तिघ एकत्र आले, कोण कोण सांगा? तुम्ही स्वप्नात गेल्या काय? सावकारी हा, शेतकरी एक, माळकरी एक. वा वा, सगळे. माळकऱ्यानं शेतकऱ्याचं सांगितलं, सावकारानं माळकऱ्याचं सांगितलं, माळकऱ्यानं सावकाराचं सांगितलं. तिन्ही सांगितले. तिघ निघाले. एकाग्र मन करायचं आणि देवाची प्राप्ती करून घरला यायची. पण काय करायचं बाबा? काहीच नाही. एकच पहिला नियम, दिवसभर पायी पंढरीची वारी चालायचं आणि संध्याकाळी एकच टाइम जेवायचं. तेही कसं जेवायचं? ढेकर येईपर्यंत जेवायचं नाही. तुमच्या गावात अशी माणसं आहेत की नाही की बा वाईट वाटू देऊ नका. बऱ्याच गावात असे लोक भेटतात, एखाद्याच्या घरचं संध्याकाळचं जेवायचं आमंत्रण आलं की सकाळीच बायकोला म्हणतात, राहू दे उगं, त्या महादरावच्याच घरी संध्याकाळी जेवतो, करू नको. दिवसभर उपाशी. संध्याकाळी महादरावच्या घरी जेवलं की दुसरे 2 दिवस उपाशी. कशा करता? खालेलं जिरवाय करता. एवढं खातात. वाईट वाटू देऊ नका बरं, मी खोटं बोलणार आले. आमच्या गावात एक माणूस होत, 7 पंक्ती उठजो तर बुंदीच खाऊ. ते 7 पंक्ती उठल्यावर ह्याचं भात खायला सुरू हो. ते भोगण्याजवळच बसा. याला वाढायची गरज नाही. जिथं आहे ते पातेले वरणा भाताचे तिथंच बसाव. कारण कोण वाढल 7 पंक्ती उठजो तर मला? असे माणसं होते. खालं ते त्याची ताकद सांगायला तुम्हाला, तेवढं खावं का नाही? असंच पेरणीच्या दिवसामध्ये बैल बिमार पडलं. बैलाच्या पायाला खुरामध्ये काहीतरी काटा मोडला. बैलाचं खूर फुगून गेलं. त्याला वाटलं आता बाप माझा किती शिवा देते की त्या बैलाचे 4ही पाय बांधून डोक्यावर घालून घरला आणले, उचलून घरला आणले. अशी माणसं ताकदवान. खाली तर खाली बा, अशी तर हे फुकट तर नाही खायला जमत. परमार्थामध्ये फार अवघड आहे. तोंडाला नियम पहिला आहे. पहिला तोंडावर नियम, कमी खा, मापक खा, योग्य तेच खा, काही खाऊ नका. काही खायला परमार्थामध्ये काय नाही, मुभा नाहीये, लक्षात ठेवा. काही खाऊन परमार्थ करता येत नाही आणि काही खाऊन केलेला परमार्थ सिद्धीला जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून भगवंता करतात त्याला जसं आवडेल तसं तुम्हाला वागावं लागेल. तुमची घरातली पत्नी तुमच्या आवडीनुसार राहते की लोकांच्या आवडीनुसार राहते? हा, तुमच्या जर आवडीनुसार जर तुमची पत्नी राहिली नाही तर तुम्ही तिला ठेवून घ्याल का? नाही. मग तो तर जगाचा मालक आहे. त्याला जर तुम्हाला आपलंसं करून घ्यायचे तर त्याच्या म्हणण्यानुसारच तुम्हाला जीवन जगावं लागेल. गोष्ट लक्षात ठेवा. मग त्यांना पटलं. तिघ निघालेले आहेत. एक वेळा जेवायचं, तेही ढेकर येईपर्यंत जेवायचं नाही. निघाले महाराज. पहिला दिवस मुक्काम झाला. शेतकऱ्याला एवढा भात आला, अर्धा किलो तांदळाचा भात. तिघांना खायचं. सावकारही मस्त चांगल्या घरचा खात्या, तिच्या घरचा. सावकार किती गरीब राहू द्या चांगलंच खाते बरं का. सावकार दांडगा होता, तसा माळकरी बी दांडगाच होता आणि शेतकरी बी दांडगाच. तिघही रट्टे माणसं होते आणि अर्ध्या किलो तांदळाचा भात तिघाला वाढल्यानं परसाद दिले आणि सो हातात. पत्रवाळीला एकूण एकाच्या बघाव काय थोडं, पण बोलता येईना कारण देव प्राप्त करून घ्यायचे. एवढंच खाऊन राहावं लागतं. पहिल्या दिवशी खाले, दुसऱ्या दिवशी खाले, तिसऱ्या दिवशी शेतकरी भांडण काढलं. ते मला आपल्यानं होईना, मला देव लागणार का आई लागणार, मी चलो घरात. अरे झालं काय? ते मला काहीच नाही. 2 दिवसापासून माझे हात पाय जवळ आले. मी खेपाला 2-3 भाकरी खाऊन जायचा माणूस, तुम्ही दिवसभर चलून मला अर्धा किलो तांदळातला एवढा हिस्सा भात द्यायला. मला भागना चले बापू, मला तुमचा देव लागणार काय लागणार, मी चलो घरला. माळकरी म्हणला असं करू नको. पावसाळ्याच्या दिवसात आपण गावातून निघाल्या, सगळ्या गावानं माळी घातलेत आपल्याला. देवाची प्राप्ती करता गेले आणि कालच गेले ना आज घरला आले म्हणजे हसते की नाही लोक. लय फजिती होईल आपली. जाऊ नको, हाय जाऊ नको. त्याने मला जाईना म्हणूच नका, मला जाऊ नको. मी निघालो बा, मी राहिना. ते मला असं करू नको. माळकरी म्हणला मी समजवतो तुला, थांब. काय कर? काहीच नाही. तू आज जाऊ नको, तू माझं ऐकून राहा. आज आपण 1 किलो तांदळाचा भात करू. आम्ही दाखवलं 1 किलो तांदळाचा भात करू, तू काळजी करू नको राहा. ते म्हणलं बरं काय हरकत नाही, आजच्या दिवस बघतो.
1 किलो तांदळाचा. दिवसभर चालले आणि संध्याकाळी 1 किलो तांदळाचा भात तयार झाला दादा. तयार झाला, चुलीवर चूल लावली, शिजवलं, भात तयार झाला. शेतकरी म्हणला वाढाया घ्या, शेतकरी म्हणला वाढाया घ्या. माळकरी म्हणला असं खायला जमणार. ज्याचं ध्यान करायला चालल्या, ज्याला भेटायला चालल्या, त्याच्याकरता मन एकाग्र करायचं. मन एकाग्र करून डोळ्यात तो दिसला पाहिजे. डोळ्यामध्ये भगवंताला आणा, डोळे लावा. सावकार म्हणला डोळे लावल्यावर आता दिवसभरच चालून थकल्या, डोळे लावल्यावर काय येईल डोळ्यात? देवाला आणा सावकार, देवाला. माळकऱ्यानं सांगितल्यामुळं सावकारानं डोळे झाकले. दिवसभर चालून थकलं होतं, बसून डोळे लावलं नाही, ते पडूनच डोळे लावले. आडवं पडलं, डोळे लावलं. डोळे लावल्याबरोबर त्याला वाटलं देवाचे ध्यान करावं, देव स्वप्नात यावं. कोणता देव याला? त्याला स्वप्न पडलं. सावकाराला स्वप्न पडलं, तिरुपती बालाजी आला स्वप्नात. सावकाराचा देव तिरुपती बालाजी आला. त्याला वाटलं आता ते तिरुपती बालाजी मध्ये फिरू लागलं, इकडं तिकडं इकडं तिकडं. त्याला डोळा लागला. माळकरी म्हणला आपणही देवाचं ध्यान करावं, पांडुरंगाचं. माळकऱ्याने डोळे मिटले. डोळे दिवसभर चालल्यामुळे थकवा आला, हेही आडवं पडलं माळकरी. त्यालाही डोळा लागला. आणि डोळा लागल्याबरोबर स्वप्नामध्ये पंढरपूर आलं, चंद्रभागेचं वाळवंट आलं. चंद्रभागेत ती आंघोळ झाली, दर्शन बारीला लागलं, महाद्वारामध्ये गेला, पांडुरंगाचं दर्शन केलं, पंढरपुरामध्ये फिरू लागला. याला इकडं हे स्वप्न, त्याला तिकडं ते स्वप्न. आता ह्या तिसऱ्याला शेतकरी म्हणाला याच्या पोटात काय नाही, ते याला कसं देव दिसत असेल बापू? हे या अडंगावर पडाले, डोळे मिटाले, भाताचंच भोगलं दिसाले. या अडंग पडाले, डोळे मिटाले, भाताचंच भोगलं दिसाले. तिघच्या तिघ जर झोपी गेले आणि भात कोणी नेलं तर? नव म्हणून 3 दिवसापासून आजच 1 किलोचं केलंय, ते बी गेलं तर कसं हो? त्यानं म्हणला हेला चांगला डोळा लागलाय, लागू दे म्हणला. काही नव म्हणला, आपल्याला तर डोळा लागणार. आणि लय घाबर व्हाले. हळू भाताच्या भोगण्याजवळ गेला, भाताचं भोगणं खाली ठेवलं. 1 किलो तांदळाचा भात एकट्यानंच खाऊन टाकला. सगळा भात खाला. दणदण 1 लिटरची पाण्याची बाटली, सगळं पाणी पिलं. डरमण्या ढेकर आले. वा, आता येते मला सपन देव येते सगळं. यानं पडला, डोळा लागला, त्याचा डोळा उघडला. पंढरपूरला गेलेलंही उठलं, बालाजीला गेलेलंही उठलं. अरे उठा उठा उठा, सांगा स्वप्नात काय आलं? आता तर सपन सुरू झालं, काय सांगावं हे उठलं महाराज. उठल्याबरोबर सावकार म्हणलं बापू मी गरीब माणूस, मी तुम्हाला सगळ्याला माहित आहे, मी खरं बोलतो. माझ्या स्वप्नामध्ये बघा मी डोळे झाकले झाकले, तिरुपती बालाजी आला. मला स्वप्न पडलं मी तिरुपती बालाजीला गेलो, माझ्या स्वप्नात देव आला. थोडंफार माझं मन एकाग्र झालं, देव आला माझ्या स्वप्नात. सावकार सांगले बरं बरं. ते म्हणलं माझ्याही स्वप्नात चांगला देव आला हो सावकार. मी माळकरी माणूस, निष्ठावंत वारकरी, पंढरपूरची वारी करणारा. माझ्या स्वप्नात चंद्रभागा आली, पंढरपूर आलं, वाळवंट आलं, दर्शन बारीला गेलो, पांडुरंग दिसला. मी पंढरपूरला गेलो, मलाही स्वप्न पंढरपुराचं पडलं. आता हे दोघं म्हणाले तुझं स्वप्न का हवंय सांग शेतकऱ्याला. ते म्हणलं दादा तुमच्या दोघांपेक्षा मजल विचित्र आहे. मी सांगू नवन तुम्ही ऐकू नव, एवढं भयानक. अरे सांग काहीतरी असं. कसं सांगू मला कळणाचले, सांगायला गेल तर भिव वाटलं. अरे झालं काय ते तरी सांग. ते म्हणलं काहीच नाही दादा, तुम्ही गेल्या पंढरपूरला, तुम्ही गेल्या बालाजीला, इथं मी एकटाच. इथं कोणीच नव्हतं, मी एकटाच होता. झालं काय तेवढ्यामध्ये तुम्ही दोघं गेल्या बरोबर मी बी आडवा पडून डोळा लावा म्हणल्या बरोबर आपल्या गावचा मारुती गदा घेऊनच आला. गदा घेऊन आला, मला गद्यानं एक मारला. उठ, गद्यानं मारल्याबरोबर उठलो. काय झालं देवा? काय नाही, पहिलं भात खाय. खातूस की गद्यानं मारू? आता एवढा मोठा गदा एकदाच मारलाय तर देवानं डोसक्यात छन केलंय, पुन्हा पुन्हा मारल्याने मी मरून जातो. आता कसं करू म्हणून मी पळ, देव माग पळ, मी पुढी पळ, देव माग पळ. गदा घेऊनच पळाला. पळत 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 भोगण्याजवळ गेलो. देवानं मागच आहे गदा घेऊन. काय करू आता, देव ऐकना म्हणून मी सगळा भात एकट्यानंच खालो. बघा तुम्हाला खरं वाटणार तर भोगन.
तुम्हाला खरं वाटणार गेलं तर भोगन बघा. सावकार म्हणालाय कवा येळ पडलं तेव्हा मीच देतो की रे तुला 5-10 हजार. खाताना न कर मला तर उठवा. सकाळपासून मी उपाशी हा. माझ्या पोटाची तर काळजी करावं की नाही तू. सावकार हे माळकरी म्हणला अरे तू येईना म्हणला होतास तुला मी घेऊन आला. ते सावकार होय त्याचं घर तर लांब आहे पण तुझे माझी तर भीत एकच. आपण तर दोघं एका जवळची मला उठवाव की नाही भात खाताना. आता त्याने मला दोघालाही उठवाव पण तुम्हाला उठल्यावर मला कुठं भेटत होत. एकाग्र मन होत नाही. मन फार चंचल आहे चपल आहे. बहु चंचल चपल येता जाता न लागे वेळ म्हणून विनंती आहे तुम्हाला मनाजी पाटील देहगावचा विश्वास नका धरू त्याचा. हे मन फार चंचल आहे. ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करो कितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की जरा धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. एकाग्र करा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण बघा. आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती. मन इंद्रियाचा राजा सर्वाआधी त्याची पूजा. मन फार चंचल आहे म्हणून काय सांगितलं तुकोबारायांनी करो नियामन एकविध एकाग्र मन करा त्याच्याशिवाय तुमचा परमार्थ सिद्धीला जाणार नाही. म्हणून हित काय सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन. करो नियामन एकाग्र मन करा. मनाला एका ठिकाणी काय ठाम ठेवा. आता इथून पुढे भटकू देऊ नका. तुम्ही सगळे शेतकरी आहात. शेतकरी आहात. ज्वारीचं खळं आलं कणस खुडले हल्लरला काढले. काढल्यावर घरी काय घेऊन येता. काय घेऊन येता. ज्वारी घेऊन येता की भुसकट घेऊन येता. हा ज्वारी घेऊन येता. ती ज्वारी म्हणजे तुमचं मन आहे. ते फलकट म्हणजे संसार आहे. जे मिळाले शेतामध्ये जे राहिलं ना ते सगळं काय चुरा म्हणजे संसार आहे. दाणे म्हणजे मन आहे. दाणे म्हणजे भगवंत आहे. दाणे म्हणजे चित्त आहे. दाणे म्हणजे जीव आहे. जसं तुम्ही त्याला भटकू देत नाही जे सार आहे ते तुम्ही धरता सार ते काढून टाकता. मग इथं काय सार 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 विठोबा सार नाम तुझे सार. येते सार भगवंत परमात्मा सार आहे. आसार असा संसार आहे. म्हणून देवा करता एकाग्र मन करा. जास्त सांगायची गरज नाही. तुम्ही कसे आहात बाबा रे. तुम्ही जीवनामध्ये जगत असताना बरेचशी मंडळी सोयीनुसार वागणारे आहात. चहात माशी पडली तर काय करता बाबा. वाईट वाटू देऊ नका. चहात माशी पडली तर काय करता. चहा टाकून देता. कवा कवा पिल्या कोणीच पिना. खरं खरं सांगा चहात माशी पडली काय करता. चहा फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर जगाचा नियम आहे. तुपातल्या माशा काढता की मावशी तूप टाकून देता. होय माय. तेच माशी चहात पडू द्या टाकून देता. चहा टाकून देता. माणूस सोयीनुसार वागणार आहे. वस्तू महागाची झाली की टाकणार नाही. पण काही गोष्टी लक्षात ठेवा. किती महत्वाचा अन्नाचा पदार्थ असला जेवायला तुम्ही बसलात ताट पुढे घास घेतलेला आहे. घास जर हातातून खाली पडला ताटाच्या घास 1 लाखाचा जरी असला त्याला उचलून खाऊ नका. शास्त्र सांगतं खाली पडलेलं आपल्या जे पिशाच योनीला गेलेले आहेत भूत योनीला गेलेले आहेत त्या पूर्वजांकरता ते पडलेलं आहे. ते तुमच्या करता नाही शास्त्र सांगतं. म्हणून बऱ्याच लोकांना खाली पडलेलं उचलून खायची सवय असते. कधी खायचं. लहान लेकरं खातात ती गोष्ट वेगळी आहे. कारण त्यांना कळेपर्यंत सगळ्या गोष्टी माप आहेत. तुम्ही कळाल्यावर सुद्धा असं करायचं नाही. आणि सुहासिनींकरता मी गेल्या वर्षी नियम सांगितला होता.
कपाळाला कुंकू नसताना तिच्या मालकाने तिचं तोंड पाहायचं. पाहिल्यावर 41 दिवसाचं आयुष्य मालकाचं कमी होतं. कळालं का? बायकोच्या तोंडाला एकदा कपाळाला टिकली नाही, कुंकूही नाही, आणि तसं तिचं रिकामं कपाळ तिच्या नवऱ्याने जर एका वेळी पाहिलं तर नवऱ्याचं एका दिवशी 41 दिवसाचं आयुष्य कमी होतं. हे भागवतामध्ये आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ऐका, आपली घरची स्त्री आपल्या मालकाच्या डाव्या बाजूलाच बसली पाहिजे. आपल्या मालकाला सोडून दुसऱ्या माणसाच्या डाव्या बाजूला बसणं हे शास्त्रानं कधीच मान्य केलेलं नाही. आपल्या घरातल्या सगळ्या मंडळी ह्या उजव्या बाजूला बसले पाहिजे. पत्नीचा अधिकार फक्त डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला आपल्या बहिणीला कधीच बसून घ्यायचं नाही. डाव्या बाजूला पुरुषांनी आपल्या आईला कधीच बसून घ्यायचं नाही. आई, बहीण, मोठ्या भावाची बायको, सगळे जे नाते आहेत, मामी, आत्या, सगळे हे उजव्या हाताकडे बसतील आणि डाव्या हाताकडे पत्नी बसेल. काही गोष्टी चुकीच्या केल्यामुळं तुम्हाला दोष लागतो आणि दोष लागल्यामुळं त्याचे सगळे कर्म तुम्हाला भोगावे लागतात. म्हणून एकदा चुकलेली सतीच्या जीवनामध्ये फक्त एकदा चूक घडली. 1000 वर्षापर्यंत महादेवासोबत राहूनही संसार करता आला नाही. सतीला आपलं स्वतःचं शरीर संपून टाकावं लागलं. पुन्हा ती पार्वती झाली, पुन्हा संसार झाला. पण एकदा चूक झाली, क्षमा नाही. म्हणून परमार्थ करत असताना सुंदर असा परमार्थ करा आणि छोट्या छोट्या गोष्टी चुका ज्या होतात ना त्या कधी होऊ देऊ नका. सुंदर असं गोड आयुष्य, जास्त सांगायची गरज नाही. सुंदर असं कर्म करत राहा, पैसे कमवत राहा, लेकरा बाळांना सुंदर असे संस्कार शिकवा, लेकरांना शाळेत पाठवा, लेकरांकरता वेळ काढा. माझं असं मत आहे, दररोज 1 तास तरी तुम्ही तुमच्या लेकरांसोबत खेळा, लेकरांशी बोला, लेकरांना वेळ द्या, लेकरांचा अभ्यास पहा, लेकराची बुद्धिमत्ता चाचणी करा. असं होऊ नये की आपल्या लेकराला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, एखादा प्रश्न त्याला माहिती नाही, एखादं वाक्य त्याला माहिती नाही. असं करू नका. तुम्ही लेकराकडे लक्ष द्या, तुम्ही थोडा वेळ काढा. आज जर तुम्ही त्याच्याकरता वेळ काढला नाही तर 100% ते उद्या तुमच्याकरता वेळ काढणार नाही. एका आई वडिलाला नोकरी होती, लहान पोरग होतं, त्याला इंग्लिश स्कूलला टाकून दिले. पोरग शिकायला गेलं. काही दिवसानंतर 15 ऑगस्ट आला. त्या 15 ऑगस्ट मध्ये त्यांनी भाषण घेतलं होतं. त्यांनी आईला सांगितलं, आई हे भाषण ऐकायला येते का ग? मम्मी सांगितली, म्हणजे त्याच दिवशी फार महत्वाची मीटिंग आहे राजा, ते भाषण तू पहिला आलास असं समज, हे घे 500 रुपये खर्च कर, तू 500 रुपये. पोराच्या हातात 500 रुपये दिले. आनंद वाटलं. पोरग 500 रुपये घेतलं, नाराज झाले. एवढं भाषण केलं, सगळं गाव ऐकलं, पण माझी आई ऐकली नाही, काय फायदा? माझे वडील ऐकले नाही, काय फायदा? साऱ्या गावाने टाळी वाजवली, पण आई वडील हजर नाहीत, काय फायदा? त्याला आनंद वाटला नाही. पुन्हा काही दिवसानंतर डान्सचा प्रोग्राम होता. त्यांनी पुन्हा बापाकडे मागणी केली, बाबा माझा उद्या डान्स आहे, तुम्ही दोघंही पाहायला या. आई वडील सांगितले, आम्ही येऊ शकत नाही, आम्हाला मीटिंग आहे, काम आहे, कामाचा व्याप जास्त आहे, कंपनीला जायचंय, काहीतरी करायचे. दोघंही आले नाही. दोघांनी 1,000 रुपये दिले. पोरांनी त्याच दिवशी डोक्यातून आई वडिलांचा विचार डिलीट केला आणि चांगलं शिकलं. शिकून शिकून एवढ्या मोठ्या नोकरी पदाला लागलं, मोठा कमवणारा झाला आणि ते गाव सोडून, देश सोडून बाहेर देशात नोकरीला गेलं. म्हातारे आई वडील रिटायरमेंट झाले, कमवून भरपूर ठेवलं होतं. आता दिवाळीचा सण आला की आई वडील फोन लावायचे, बाळू अरे दिवाळी आली, ये ना राजा, तुझ्याशिवाय घर सुन सुन वाटते, 4 दिवसाच्या तरी सुट्ट्या काढून ये. पोरग म्हणलं, आई तुला किती पैसे पाहिजे? किती पैसे पाहिजे सांग, किती पैसे पाहिजे तुला? या दिवाळीला मी 50,000 रुपये द्यायला तयार आहे. एवढे नाही पुरले तर लाख रुपये देईल, पण मला यायला वेळ. कशाचं उत्तर आहे हे? केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे. तुम्ही आज वेळ नाही ना, उद्या म्हातारपणात तुमच्याकडे वेळ असेल, पण त्या लेकरांकडे वेळ नाही. मग उद्या चालून तुमची लेकरं तुम्हाला वेळ द्यावा असं वाटत असेल तर आजची वेळ तुम्ही देणं फार गरजेची आहे. लक्षात ठेवा, एवढं सगळं सांगायची गरज नाही, तुम्ही फार हुशार आहात. म्हणून तुकोबाराया म्हणतात,
फुलाले चित्त शुद्ध करा I
बेडोबार घुमाई क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी। आता भेटली ना वेळ तर भजन करून घ्या. एकदा गोड वेळ भेटली ना, लागला नाद की गोड भजन करा. वेळ पाहू काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. म्हणून विनंती करा, विनंती तुम्हाला. कधी गोड कीर्तन वाटलं 12 वाजले तर काही हरकत नाही. महाराज तुम्हाला डबल पाकिट मागणार मागायलेत का? आता तर पावसाळा आहे, घ्या हो तारीख, कितीला झालं तेवढ्या. दुसरा महाराज तयार. अशी पद्धत झाली बाबा. विनंती आहे म्हणून काही दिवसानंतर खरं तेच राहणार आहे, खोटं हे कधी राहणार नाही. लक्षात ठेवा, काळानुसार खरंच चालेल, खोटं हे आपोआप बंद पडणार आहे.
म्हणून माऊली ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची, पांडुरंगाची कृपा ज्याच्यावर असेल ना तोच येणाऱ्या काळामध्ये टिकून राहील. दुसरा टिकणार कोणीही टिकणार नाही. सत्य हेच राहील. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. जगामध्ये सत्य हे परम सत्य परमात्मा आहे आणि सत्याची कास धरणारे संत या जगामध्ये तेवत राहतील. संतांमुळे आपलं जग आहे, देवामुळं आपलं जग आहे आणि नामस्मरणामुळं आपलं जग आहे. पतिव्रतेच्या पावित्र्यामुळं आपलं जग आहे, संतांच्या सत्यपणामुळं आपलं जग आहे आणि देवाच्या नामामुळं आपलं जग तेवत चाललेलं आहे. म्हणून सत्य हे सूर्यासारखं आहे. जसं सूर्य दररोज निघतं तसं सत्य हे जगामध्ये संतांनी टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून सगळे भजन करत राहा, आनंदानं भगवंताचं नामचिंतन करत राहा. बचेंगे तो म्हणा बरं, बचेंगे तो हे वाक्य महत्वाचे. दुसरं वाक्य संघटित व्हा आणि संघर्ष करा. एकटे एकटे लढायला जाऊ फार दुर्दैवी अवस्था आहे. एकाच घरातले माय कमळाकड, बाप पंजाकड, लेकरू अपक्ष, सून बचत गटाची अध्यक्ष. सगळे विचित्र परिस्थिती. म्हातारी म्हणते बापू मी कोणता झेंडा घेऊ? तू कोणता झेंडा घेऊ नको, तू घरात आहे. सगळ्यांना विनंती, कोणते झेंडे घेण्यापेक्षा एक भगवा हातात घ्या आणि भगव्याचे व्हा. भगवा म्हणजे प्राण आहे, भगवा म्हणजे शान आहे आणि भगवा म्हणजे आमची जान आहे आणि भगवा आमचं जीवन असलं पाहिजे, भगवा आमच्या कपाळावर असला पाहिजे. एवढं जर सांगून ऐकत नसाल तर 2 मिनिट वेळ द्या. हे जरी नाही काल बघ दुसऱ्या येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, बघ दुसऱ्या येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसऱ्या येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी काळ बांधून नेईल, सरती शेवटी सरती शेवटी काळ बांधून नेईल, शेवटी शेवटी छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर ठेवा. जगाचा पोशिंदा छत्रपती शेतकरी राजाला आपल्या डोळ्यासमोर ठेवा. जो सीमेवरचा जवान आहे त्याला मात्र डोळ्यासमोर ठेवा आणि रोज जीवन जगा. ज्यांच्यामुळं मंदिरावर कळस आहे, राजा तुम्ही जन्मला नसता दिसलं नसतं मंदिरावर कळस, राजा तुम्ही जन्मला नसता दिसली नसती अंगणात कळस. ज्या राजांमुळे धर्म तेवत आहे त्या छत्रपती शिवरायांना कधी विसरू नका. तरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा, सुखी राहावी प्रजा, सुखी राहावी प्रजा. विचार करा मी न्याय देईला, आई बहिणीची आबरू राखणार. धन्य धन्य शिवाजी सरदार, धन्य धन्य शिवाजी सरदार. रयतेच्या या रक्षणापायी उचलली तलवार, दुश्मनाला ठार करून
देशाकरता धर्माकरता जीवन जगत राहा एवढा शुभ संदेश देते. तुम्ही मला पुनश्च एकदा या ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. बाबा तुमच्याही चरणी नतमस्तक होते. या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद आणि संपूर्ण गावकरी मंडळी सगळ्यांचा हा सप्ताह आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्या गावकरी मंडळींचा हा सप्ताह आहे. माझ्या संतांची कृपा किती मोठी आहे. त्यांना जाऊन 39 वर्ष झाले तरी गुणागोविंदानं एवढा सुंदर सप्ताह तुम्ही करता. म्हणून तुमच्या सगळ्यांचं एकदा अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या तुमच्या करता. असंच करत राहा. असंच नामचिंतनाचा हा योग, हे यज्ञ कधी बंद पडू देऊ नका. या यज्ञामध्ये नामचिंतन जे घडतं ना त्याच्यावर तुमचं आयुष्य जगत असतं. म्हणून लेकराला संस्कार द्या. चांगल्या विचारांची गरज आहे. माऊली ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी घरात ठेवा. तुकोबारायचा गाथा ठेवा. कधी करमलं नाही, कधी आत्महत्येचा विचार आला तर 2 मिनिट ज्ञानेश्वरी काढा आणि वाचा. 2 मिनिट तुकोबारायचा गाथा काढा आणि वाचा. तुम्हाला ते मरू देणार नाही, ते तुम्हाला जिवंत करण्याची ताकद त्या ग्रंथामध्ये. म्हणून विनंती, चांगलं जीवन जगा. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. अधिक वेळ जो झाला त्याच्याबद्दल सगळ्यांची जाहीर माफी आणि वाणीला पूर्णविराम. सगळ्यांची मी जाहीर माफी मागते. ज्ञानेश्वरा